मांगली येथे वीज पडून शेतमजूर अंतकला नेवारे ही महिला दगावल्याची घटना 19 जुलै रोजी घडली होती। मात्र 3 महिला जखमी झालेल्या होत्या। तालुक्यात अशा घटना सातत्याने घडत असल्याने मानवी जीवन निसर्गापुढे हतबल झाल्याचे चित्र आहे। दुःखात शब्दांचे सांत्वन पीडित परिवारांच्या सदस्यांना सहनशक्ती देते। येथे भाजपचे विधानसभा प्रमुख प्रदीप पडोळे यांनी घटनेची माहिती मिळताच सिहोरा रुग्णालयात संपर्क साधून वैद्यकीय यंत्रणेला सूचना केल्या, तर दगावलेल्या महिलेच्या परिवाराला भेट देऊन आर्थिक सहकार्य करून त्यांचे सांत्वना केली। येथे प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीचा संदर्भ घेऊन अशा घटनांचा पाठपुरावा तत्काळ करून शासन मदतीची अपेक्षा पडोळे यांनी व्यक्त केली, तर संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून शेतमजुरांच्या सुरक्षा व उपाययोजनेबाबत सचेत केले। सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे। वज्रघाताच्या घटना, त्यात मानवी नुकसान यावर प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेऊन संकट समयी काय करावे काय नाही याचे वर्ग घेण्याची गरज त्यावेळी पडोळे यांनी व्यक्त केली। दरम्यान मांगली येथे भेटी दरम्यान पडोळे यांच्यासह भाजपचे गोवर्धन शेंडे, चेतन रहांगडाले, भुवन पारधी, पवन पाटील, रामू राऊत, कनेर तुरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते।